मधमाशांच्या पेट्यात राणी माशीचं सर्वात मोठं योगदान असतं। राणी माशीचा जन्म कसा होतो ते जाणून घेऊया दिनकर पाटील यांच्याकडून। माशा राणी जन्माला जी घालतात ना, तेव्हा त्याच्यामध्ये असा या प्रकारचा हा क्वीन सेल तयार करतात राणीसाठी। असं तर प्रत्येक अंड्याला रॉयल जेलीच खाऊ घातलं जातं आणि त्याच्यातनं कामकरी माशा वगैरे जन्माला येतात। ही राणी बनवण्यासाठी हे असं त्यांनी एक मोठं खडूच्या आकाराचे घर बनवले आणि त्याच्यामध्ये अंडळ पडलं आहे मध्ये राणीचं, आणि त्याच्यासाठी ही रॉयल जेली भरण्याचं काम चालू केलं आहे माशांनी। जितकी जास्त रॉयल जेली भरल्या जाईल त्यांच्या अनुभवाच्या ह्याच्याने, तेवढं ते राणी मोठी बनल्या जाते आणि चांगली राणी बनवण्यासाठी ते असं स्वतंत्र काम करतात माशा। त्यांची ती यंत्रणा आहे, त्यांना माहिती आहे आपल्याला याच्यात राणी जन्माला घालायची। बाकीची ही जी घर आहेत त्याच्यामध्ये हे जे आपल्याला म्हणजे छोटं छोटं रॉयल जेली दिसतंय, जे अंडी पडली आहेत त्याच्यावर माशांनी रॉयल जेली भरलेलं आहे। आणि त्या अंड्याच्या भोवती माशांनी त्या अंड्याचं खाद्य म्हणून रॉयल जेली भरलेलं आहे। रॉयल जेली कुठून निघते, कशी स्रवते, काय ही रॉयल जेली या कामकरी माशाच्या डोक्यातनं स्रवते। किती मासे? सगळ्या माशांच्या डोक्यात? सगळ्या कामकरी माशांच्या। आणि मग जे मधलं काम करतात माशा पोळ्यातलं त्या माशा या छोट्या छोट्या अंड्यांना रॉयल जेली भरवण्याचं काम करतात, जेणेकरून ते रॉयल जेली खाऊन या माशा मोठ्या होतात मध्ये, आणि पुन्हा हे अशा प्रकारचं ते सीलिंग केलं जातं वरे। म्हणजे ज्यांना पुरेसं जितकं आवश्यक आहे तेवढं रॉयल जेलीमध्ये भरून अळी अवस्था आली त्याच्यामध्ये रॉयल जेली भरतात आणि हे असं सील करतात। तर ते सील केल्यानंतर ते मधलं जे रॉयल जेलीच खातं ते अळी, आणि ती परिपक्व झाली पूर्णमध्ये की त्याच्यातनं पुन्हा चांगली परिपक्व माशी बाहेर निघते। ही कामकरी माशांची घर आहेत। ही नराची घर आहे ती, त्याच्यामध्ये सील झाली वर जे निघालेली आहेत ही नराची घर आहे ती। याच्यातनं नर बाहेर पडतील आणि याच्यातनं राणी बाहेर पडेल, अशी एकाच प्रकारची म्हणजे 3 प्रकारची एकाच पोळ्यावर घरं बांधल्या गेलेली आहेत इथं। ही जी खाली सील झालेली आहेत ही कामकरी माशांची घर आहेत। ही जी वरची घर आहेत ही नर माशांची घर आहेत। ही वरची ही आणि ही इकडची ही नर माशांची घर आहेत। आणि ही जी 2 घरं बाहेर मोठी लांब खडूच्या आकारची दिसतात, हे एक आणि हे राणी माशीची घर आहेत। ही 2 याच्यातनं राणी बाहेर पडेल, याच्यातनं हे जे 2 कीटक दिसत आहेत हां 2 ह्याच्यामध्ये, हां त्यातून राणी माशी बाहेर पडणार, हे राणी माशी बाहेर पडणार आहे यातनं। त्याच्यामध्ये 8-10 क्वीन्सिल असतील पूर्ण पेटीमध्ये, 8-10 राण्या निघतील। त्यातनं जी सक्षम राणी आहे ती एकच राणी ठेवतील आणि बाकीच्या सगळ्या राण्या त्या मारून टाकतील। 8-10 पैदा करणार। हो, 8-10 पैदा। त्यातली जी सगळ्यात सक्षम आहे, जी स्ट्रॉंग आहे ब्रीडिंगच्या दृष्टीने, ती एकच ठेवणार आणि बाकीच्या मारून टाकणार।